हिंदू मुस्लिम शुकुर्मा पार्टी। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आलोय माझ्या गावाकडे, ते पण कशासाठी? ईद साठी। तर फ्रेश वगैरे झालो, आता चाललो मस्जिद दिशेने आणि मस्जिद मध्ये आलो तो वेळ होता नमाजीला। तर तोपर्यंत मित्रांना कॉल वगैरे केलं, म्हटलं माझ्या घरी शुकुर्मा पार्टी आहे। माझ्या आजूबाजूचे गावाचे जे मित्र आहे, माझे क्लासमेट वगैरे सगळ्यांना कॉल केला, म्हटलं तुम्ही सगळेजण या, आपण भेटगाठ करू आणि शुकुर्मा पार्टी पण करू। तर नमाज वगैरे झाली, आता सगळ्याला भेटतोय। आमच्याकडे नमाज झाली ना तर असंच भेटावं लागतं बरं का। ईदची नमाज असो, शुक्रवारची नमाज असो, तर असंच भेटतात, कारण यांना प्रेम वाढतं। तर चला म्हटलं आता बघू, घरी कोण आलेलं आहे शुकुर्मा पार्टी खाण्यासाठी। घरी बघितलं तर माझे जवळचे मित्र नारायण राजपूत, प्रमोद भाऊ हे 2-3 जण आलेले होते आणि काही जण यायचे बाकी होते। तर तोपर्यंत आम्ही गप्पा छप्पा मारले, गावातले काही राजकारणी गप्पा वगैरे झाले आणि आले होते सगळे मित्र। तर शुकुर्मा खायला बसलो होतो आम्ही। शुकुर्मा पार्टी मध्ये बघा, गुलाबजामुन, शाक, पुरी, अजून तुम्हाला सांगतो चिवडा, या गोष्टी होत्या, भरपूर होतं बरं का। तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये सांगता येणार नाही मला। आणि बघा कस काय व्ह्यू दिसतोय आपल्या घराचा, बघा हिंदू मुस्लिम जय भीम सगळे लोक एकाच सोबत एका ताटामध्ये जेवताय, किती आनंद होतोय मला। आणि बेस्ट एकदम असे गप्पा आणतोय आणि आम्ही मित्रांनी एकदम भावासारखे राहतो बरं का। आमच्या गावामध्ये प्रत्येक जण असं जातीवादी हे गोष्टीचं कोणीच नाहीये, सगळे जण प्रेमाने राहतात, सुखा दुःखात एका दुसऱ्याच्या सोबत राहतात आणि काहीच विषय नाही बरं का आमच्यात, एकदम प्रेमानं। बघा कसं हसतोय माझा मित्र, असं वाटतच नाही आम्ही हिंदू मुस्लिम सोबत बसलेलो आहे। मस्त शुकुर्मा पार्टी वगैरे खाल्ली, सगळ्यांना फोटोशूट वगैरे केला, एक दुसऱ्याला भेटलो, कोणी धन्यवाद केलं आणि त्यांचं पण धन्यवाद, तुम्ही माझं आमंत्रण एक्सेप्ट केलं। हे माझं मामा वगैरे सगळे आलेले होते बघा। आता आम्ही दुसऱ्या मित्राच्या घरी चाललोय शुकुर्मा खायला। चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, बाय।